नमस्कार, मी सविता मालुरे आणि आपण ऐकत आहात रेडिओ पुणे सिटी केंद्राचे प्रसारण. आज आहे 3 जानेवारी. आजचा दिन विशेष कार्यक्रम समर्पित आहे त्या स्त्रीला जिने भारतीय समाजात क्रांती घडविली, त्या म्हणजे स्त्री शिक्षणाची आद्यज्योत, समाज परिवर्तनाची प्रेरणादायिनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. श्रोते हो, त्या काळात जेव्हा स्त्रियांना शिक्षणाचा हक्क नव्हता, तेव्हा सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानाचा दिवा पेटवला. त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा संघर्ष, सेवा आणि जागृतीचा होता. आज आपण त्यांच्या कार्यावर आधारित प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड यांचे प्रेरणादायी विचार ऐकणार आहोत. विषय आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्त्री शिक्षणाची आद्य ज्योत. श्रोते हो, 3 जानेवारी हा दिवस भारताच्या सामाजिक इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी जन्म झाला त्या तेजस्वी, क्रांतिकारी आणि मानवतावादी व्यक्तिमत्वाचा. त्यांचे नाव आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले या केवळ भारतातील पहिल्या महिला शिक्षिका नव्हत्या, तर त्या स्त्री शिक्षण, समानता आणि सामाजिक परिवर्तनाच्या महान अग्रदूत होत्या. त्यांनी समाजातल्या स्त्रीला, दलितांना, वंचितांना आणि दुर्बल घटकांना नवजीवन देण्याचे कार्य केले. 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मुलींचे शाळेत जाणे म्हणजे पाप मानले जायचे. अशा काळात या तरुणीने ज्योतिराव फुले यांच्या सहवासात शिक्षण घेतले आणि शिक्षणच समाज बदलाचे प्रभावी एकमेव हुकमी साधन ठरते यांची त्यांना तीव्रपणे जाणीव झाली. 1848 मध्ये त्यांनी पुणे येथे महात्मा फुले आणि यांच्या सहकार्याने मुलींची पहिली शाळा सुरू केली. हा एक क्रांतिकारी टप्पा होता. त्या रोज शाळेत जात असत, परंतु त्यांना समाजातील लोकांकडून अपमान, निंदा सहन करावी लागे. त्याची पर्वा न करता त्यांनी आपले कार्य अविरतपणे चालू ठेवले. त्या निर्धाराने म्हणत असत, अंधार घालवायचा असेल तर दिवा पेटवावा लागतो. आणि त्या निर्धाराने शाळेमध्ये जात असत, अध्यापनाचे कार्य करीत असत. श्रोते हो, सावित्रीबाई फुले यांनी केवळ स्त्रियांसाठीच नव्हे तर त्यानंतर त्यांनी अस्पृश्य, दलित आणि गरीब मुलासाठी शाळा उघडल्या. समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बालहत्या प्रतिबंधक ग्रह सुरू केले. स्त्रीला सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जीवन जगता आले पाहिजे असे त्यांना मनोमन वाटत होते. त्यांनी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विणकाम, हस्तकला, लेखन या माध्यमातून सशक्तीकरणाचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचाराची जी मूळ तत्वे होती ती समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता. हीच तत्वे आपल्या भारतीय संविधानात दिसून येतात. म्हणूनच सावित्रीबाईच्या कार्यात आपण सामाजिक न्यायाची पायाभरणी झाल्याचे मानतो. त्या म्हणायच्या, शिक्षण हेच खरी मुक्ती देणारे शस्त्र आहे. श्रोते हो, आज पुण्यातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे त्यांच्याच नावाने ओळखले जाणारे, त्यांच्या विचारांचा सजीव असा वारसा आहे. या विद्यापीठाने ज्ञान, संशोधन, नवोन्मेष आणि सामाजिक जबाबदारी यांचा संगम घडवून आणला आहे. स्त्री पुरुष समानतेचा, सामाजिक न्यायाचा आणि सर्वसमावेशक शिक्षणाचा दीप आज या विद्यापीठात तेवत आहे. हे विद्यापीठ म्हणजे जणू सावित्रीबाईच्या स्वप्नातील समाजाचे प्रतिबिंब होय असे म्हणता येईल. श्रोते हो, सावित्रीबाई फुले यांनी समाजातील महिलांसाठी शिक्षण, आत्मसन्मान आणि संघर्षाचे धडे दिले.
त्यांनी स्त्रियांना आत्मविश्वासाने उभे राहण्याचा अधिकार दिला. बाल विवाह अयोग्य मानला. विधवा विवाहाचे हिरिरीने समर्थन केले. केशवपन पद्धती विरुद्ध आवाज उठवला. बहुपत्नीत्वाची पद्धती अमानवीय ठरवली. त्या अनुषंगाने त्यांनी जे कार्य केलेले आहे ते निश्चितच अत्यंत प्रेरणादायी स्वरूपाचे ठरते. अस्पृश्यासाठी पिण्याचा हौद खुला केला. जातीभेद, धर्मभेद मानवतेला काळीमा फासणारे ठरतात याची जाणीव करून दिली. आज आपण पाहतो की देशभर स्त्री शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. महिला सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहेत. राजकारणात, शिक्षणात, विज्ञानात, कला आणि प्रशासनातही महिलांचा सहभाग वाढला आहे. या सर्व प्रगतीच्या मुळाशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पेटवलेली क्रांती ज्योत आहे. ती आजही प्रज्वलित होत आहे हे आपल्या लक्षात येते. 3 जानेवारी हा दिवस म्हणजे केवळ त्यांची जयंती नव्हे तर आपल्या विचारांची शुद्धी, कृतज्ञतेची भावना आणि प्रेरणेचा तो दीपोत्सव आहे. श्रोतेहो, या दिवशी आपण सर्वांनी ठरवूया की सावित्रीबाईंच्या मार्गाने आपण चालूया. त्यांचे विचार आचरणात आणूया. प्रत्येक मुलगी, उपेक्षित समाज घटकातील मुले यांना ज्ञान, सन्मान आणि समानतेचा हक्क मिळवून देण्यासाठी योगदान देऊया. कारण सावित्रीबाईंचा संदेश आजही स्पष्ट आहे. ज्ञानाचा अंधार घालवण्यासाठी शिक्षणाची मशाल पेटवा. श्रोते हो, या क्रांती ज्योतीला, समाज परिवर्तनाच्या या अनोख्या दीपस्तंभाला आपण सर्वांनी मनपूर्वक अभिवादन करूया. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अमर रहोत. त्यापेक्षाही त्या अधिक प्रज्वलित होत जाऊत. विचार कार्यामधून त्यांना आपण स्मरण करत राहूया आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण त्यांचे ध्येय प्रत्यक्ष समाजात उतरवण्यासाठी प्रयत्नशील बनूया ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मी येथे थांबतो. श्रोते हो, आताच आपण दिनविशेष या कार्यक्रमात प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड यांचे विचार ऐकले. श्रोते हो, सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या तर त्या एक क्रांती होत्या ज्यांनी समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे नेले. आज आपण सर्वांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करून शिक्षण, समानता आणि सन्मान यांचे मूल्य जपायचे आहे. चला, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या या जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक मनात जागूया तीच ज्योत, ज्ञानाची, प्रगतीची आणि परिवर्तनाची. याबरोबरच आजचा दिनविशेष हा कार्यक्रम संपला.